Hello, good morning and welcome to my Vedanta classes. Continue with situational phrases. आपण आज शिकूया सिच्युएशनल फ्रेजेस. सिच्युएशन आहेत अमेज, सरप्राईज, मर्सी, पिटी, सॉरी म्हणजे अशा चार सब्जेक्टवरती आपण विच फ्रेजेस वी कॅन विच सेंटेन्सेस यू कॅन यूज ऑन दॅट सिच्युएशन. तर विल स्टार्ट डायरेक्टली. सेंटेन्सेस आहेत. हाऊ नाईस टू सी यू. भेटून खूप आनंद झाला. किती आनंद झाला. आय कांट बिलीव्ह दॅट. मला विश्वास होत नाही. बिलीव्ह इट ऑर नॉट, ही इज पास्ट सो. ही इज पास्ट सो. विश्वास ठेवा किंवा नाही, तो 50 वरील आहे. बिलीव्ह इट ऑर नॉट इज अ पास्ट 50. विश्वास ठेवा किंवा नको, तो 50 वरील असेल. सपोज सम सपोज वी कॅनॉट fix it कि what will be the age of the person, so we say की oh it is he must be past 50 म्हणजे तो 50च्या वरती असायला पाहिजे. यू मस्ट बी जोकिंग, तुम्ही मजाक करत आहात किंवा तुम्ही विनोद करत आहात. व्हेअर ऑन अर्थ हॅव यू बीन, तू इतके दिवस कुठे होता, या पृथ्वीवर कुठे होता. याचं इथे ॲक्च्युली ऑन अर्थ यू हॅव बीन म्हणजे याचा अर्थ की एखादा आवर फ्रेंड खूप दिवसानंतर किंवा भेटलत असेल, की किती दिवसानंतर भेटत असेल, की जो ॲक्च्युली आपल्याला रेग्युलर भेटतो. तर हे जरा ॲडव्हान्स फ्रेजेस आपण वाटतं की व्हेअर ऑन अर्थ हॅव यू बीन म्हणजे तू पृथ्वीवरती कुठे होतास, म्हणजे किती दिवस तू दिसला नाहीस. हो, व्हॉट अ ब्युटिफुल प्रेझेंट. हो, किती सुंदर भेट आहे. दॅट्स व्हेरी सरप्रायझिंग. ते खूप आश्चर्यकारक आहे. वॉव, इम्पॉसिबल. वाह, अशक्य. वेल, शी रादर एक्सपेक्टेड इट. हो, ठीक आहे. तिला ते काहीसे अपेक्षित होते. वॉज देअर एनिथिंग स्ट्रेंज इन दॅट? त्यात काही विलक्षण आहे का? दॅट्स नो न्यूज टू मी. ती माझ्यासाठी नवीन बातमी नाही. दॅट डझंट सरप्राईज हिम इन द लिस्ट. त्याने मला जरासुद्धा धक्का बसला नाही किंवा जरा मला सुद्धा आश्चर्य वाटले नाही. निधी इज व्हेरी क्लेवर, बट सो शी इज फादर. शी इज हर फादर. निधी ही हुशार आहे जसे तिचे वडील आहेत. म्हणजे when we are comparing with निधी with her father, तर आपण निधी इज व्हेरी क्लेवर बट सो म्हणजे जशी निधी हुशार आहे तशी तिचे म्हणजे तिचे वडील हुशार होते तशी तिची निधी पण हुशार आहे, असं त्याचं अर्थ. व्हॉट्स न्यू इन दॅट? त्यात नवीन काय आहे? ही वॉज नॉट सरप्राईज्ड बाय द वे सूरज बिहेव. सूरज असा वागल्याचे त्याला आश्चर्य वाटले नाही. कंटिन्यू विथ सेम सब्जेक्ट फ्रेज सिच्युएशन अमेज, सरप्राईज, पीटी, सॉरी एक्सेट्रा. शौर्य, आय नो शी हॅड वर्क हार्ड इनफ फॉर द एक्झाम. शौर्य, मला माहीत आहे की तू परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आहेस. संध्या, आय कॅन टेल यू हाऊ सॉरी आय एम ऑन दॅट इन्सिडंट. संध्या, मी तुला सांगू शकत नाही की त्या प्रसंगाचे मला किती दुःख होत आहे, मला किती वाईट वाटतं. व्हॉट बॅड लक. किती कमनशिब म्हणजे सपोज आपण एखादी घटना घडली नाही तर गो व्हॉट अ बॅड लक. ठीक, किती कमनशिब म्हणजे चांगलं नशीब नव्हतं. आय एम सो सॉरी टू हिअर अबाउट दॅट. मला ते ऐकून खूप दुःख होत आहे. दिस इज एनी, यू कॅन यूज एनी सिच्युएशन. सपोज कोणी एक्सपायर झाला किंवा कोणी आजारी असेल तर मला ते वाटून खूप ऐकून खूप दुःख झालं. सो आय एम सो सॉरी टू हिअर अबाउट दॅट. आय नो सुरेंद्र, इट मस्ट हॅव बीन ए ग्रेट शॉक टू यू. मला माहीत आहे सुरेंद्र, तुला एक मोठा धक्का बसला असणार आहे. म्हणजे हे सेम सेम थिंग आपण जेव्हा सपोज एखादा इफ समवन डिअरर किंवा निअरर एखादा आपला जवळचा नातेवाईक कोण एक्सपायर झाला तर आपण किंवा त्याच्या मित्राला आपण भेटायला जातो असेल किंवा कोणाला जवळच्या नातेवाईकाला भेटायला जातो तर की वी कॅन से ओ आय नो आय इट मस्ट हॅव बीन शॉक. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुम्हाला खूप त्याचं धक्का बसला असणार. आय एम सो सॉरी टू सी यू इन दिस स्टेट. तुला अशा अवस्थेत पाहून खूप दुःख झाले. ओ दॅट्स टेरिबल. हो, ते भयंकर आहे, ते खूप वाईट आहे. ओ दॅट्स टफ अनफॉर्च्युनेटली. आय एम सॉरी. ओ दुर्दैवाने ते कठीण आहे, मला दुःख होत आहे. आय एम टेरिबली सॉरी म्हणजे मला खूप दुःख होत आहे. टेरिबली म्हणजे खूप जास्त अति दुःख होते. व्हेन डिड ही डाय? वॉज इट
व्हेरी सडन, त्याचा मृत्यू कधी झाला हे अगदी अचानक झालं का? समबडी एखादा कोणी अचानक आजारी झाला तर आपण म्हणतो ओ वेन डिड ही डाय, वॉज इट सडन, म्हणजे तो अचानक झालं का की काही तो आजारी होता का? म्हणजे हे अचानक कसं घडलं? दॅट्स द मिनिंग. टफ लक लुसी, आय एम सो सॉरी. लुसी, दुर्दैवी, मला खूप दुःख झालं. ओ हाऊ अपसेटिंग, हो खूप त्रासदायक. सौरभ विल विल गेट वेल सून, बी रिलॅक्स. सौरभ लवकर बरा होईल, चिंता करू नको. देन सिच्युएशन आहे दुसरी की अँसरिंग इन रिस्पॉन्डिंग. वी आर समथिंग अँड समबडी इज रिस्पॉन्डिंग. तर आपण कुठल्या फ्रेजेस वापरू शकतो? नॉट ॲट ऑल राज, मुळीच नाही राज. नॉट ॲट ऑल राज, मुळीच नाही. दॅट्स ओके फ्रेंड, ठीक आहे मित्रा. इट्स माय प्लेजर, यू कॅन आस्क एनीबडी. मला आनंदच आहे, तुम्ही मला कधीही विचारू शकता. सपोज आपण इफ यू आर फ्रेंड किंवा आपण एक सजेशन म्हणून बोलतो की अरे हो, इट्स माय प्लेजर, तुम्ही कधीही मला विचारू शकता, मला काही तेवढा त्रास होत नाही. यू कॅन आस्क एनी टाईम, यू कॅन आस्क एनी टाईम, यू कॅन आस्क फॉर एनी असिस्टन्स, हेल्प. डोंट मेन्शन इट, यू आर ऑलवेज वेलकम. बोलण्याची गरज नाही, तुमचे स्वागतच आहे. हे आपण जेव्हा एखादा मित्र म्हणून बोलत असेल तर आपण हा विचारतो की हो, ते एवढं थँक्यू म्हणण्याची गरज नाही की तुझं तुझं नेहमी स्वागतच आहे, काही गरज नाही प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणण्याची. तर आपण नको, डोंट मेन्शन इट, यू आर ऑलवेज वेलकम. दॅट्स ऑल राईट ब्रदर, हे सर्व ठीक आहे भावा, हे मित्र. दॅट्स ऑल राईट फ्रेंड्स, इट वॉज अ प्लेजर टू हेल्प यू. तुम्हाला मदत करण्यात मला खूप आनंद झाला. सो इट वॉज प्लेजर टू हेल्प यू. नॉट ॲट ऑल मिथिला, इट्स बीन प्लेजर. मुळीच नाही मिथिला, मला आनंदच होते. म्हणजे सपोज आपण कोणाला आपल्याला मित्राला मदत करत असेल तर आपण आपण सपोज सी हो, यू आर ग्रेट टू हेल्प मी, तर आपण म्हणतो हो हो हो, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल, इट्स बीन प्लेजर. म्हणजे मला खूप आनंदच होते, मला त्यात काही असं वाटत नाही की मी तुला मदत करेन. वेलकम, स्वागत. यू आर ऑलवेज वेलकम. सपोज समबडी सेईंग की थँक्यू, तर आपण म्हणतो की यू आर ऑलवेज वेलकम, तुमचं स्वागतच आहे. आय होप यू लाईक इट, मला आशा आहे तुम्हाला आवडेल. नाईस ऑफ यू टू से सो, असे म्हणण्यात तुमचा मोठेपणा आहे. थँक्स, आय एम ग्लॅड यू लाईक इट. धन्यवाद, मला आनंद झाला की ते तुम्हाला आवडले. नेक्स्ट आहे अलार्मिंग, थ्रिएटनिंग किंवा फिअरसम. म्हणजे आपण एखाद्याला धमकी देतो किंवा सूचना देतो किंवा ताकीद देतो. तर अशा पद्धतीने कुठल्या विच सेंटेन्स यू कॅन यूज फॉर सिच्युएशन अलार्मिंग, थ्रिएटनिंग अँड फिअरसम. लुक हिअर, आय हॅव कम टू द एंड ऑफ माय पेशंट. हे बघ, माझ्या सहनशीलतेचा अंत होत आहे, सहन होत नाही. सपोज समबडी आपण समबडी इज कॉरलिंग ऑर यू आर डिस्कसिंग समथिंग जे इट्स बियॉन्ड, म्हणजे आपल्याला डोक्यावरून जात आहे. तर आपण विचारतो की अरे हां, आता तू जास्त बोलू नको, हे माझी सहनशीलतेचा अंत होत आहे की माझ्या सहनशीलतेचा तू पाहत आहेस. रिमेंबर युअर मॅनर्स, शिष्टाचार लक्षात घे. तोंड सांभाळून बोल ना, आपण तोंड सांभाळून बोल. रिमेंबर युअर मॅनर्स, तोंड सांभाळून बोल. डोंट यू डेअर टेल लाईज टू मी, खोटं बोलण्याचं धाडस करू नको, की हे माझ्याशी जसं खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको, माझ्याशी धाडस करू नको. डोंट टॉक टू मी लाईक दिस ऑर एल्स, माझ्याशी असे बोलू नको, नाहीतर म्हणजे आपण धमकी देतो की बुवा असं कधी बोललास ना, अदरवाईज मी आय विल गिव्ह काय बोललं की जर तू असं परत बोललास तर आय विल गिव्ह अ स्लॅप, म्हणजे मी तुला एक कानाखाली देईन, असं बोलतो ना आपण. हो, डोंट टॉक टू मी लाईक दिस अदरवाईज ऑर एल्स आय विल बी डू समथिंग. यू वुड बेटर नॉट मेक अनादर मिस्टेक्स, तू आणखी चूक करणार नाहीस. म्हणजे ही एक धमकी प्रकारची की आता एकदा इतक्या एवढ्या चुका करतोस, परत आणखी चूक केलीस तर इट वुड नॉट बेटर, म्हणजे तुझ्यासाठी ते चांगलं नाही. इफ राजेश टेल मी दॅट अगेन आय विल ब्रेक हिज लेग, जर राजेशने पुन्हा असं म्हणालं तर मी त्याचा पाय तोडेन, हात तोडेन. बोललो ना की ते एक धमकी आहे. डू इट नाऊ ऑर एल्स, आताच कर नाहीतर बघ, तू आताच हे करायला पाहिजे, नाहीतर मग तुला आय विल डू समथिंग, किंवा आम्ही देणार नाही, किंवा लाईक दॅट असं. डू इट नाव, आत्ताच कर. नाहीतर सपोज युअर मम्मी सेइंग की हो यू डू इट राईट नाऊ, अदरवाईज आय विल नॉट गिव्ह यू ब्रेकफास्ट, मी तुला काही खायला देणार नाही, असं आताच कर. आय लुक हिअर, डोंट ट्राय दॅट नॉनसेन्स विथ मी, हे बघ माझ्याशी मूर्खपणा करू नको. म्हणजे आपण वी यूज दिस सेंटेन्सेस की जेव्हा आपण कधी कुणाशी बोलत असो की तो काहीतरी निरर्थक बोलत असेल, तर आपण म्हणतो की डोंट डू दॅट नॉनसेन्स विथ मी, मला किंवा माझ्याशी मूर्खपणा करू नकोस किंवा मला शिकवू नकोस. यू वुड नॉट बेटर कम हिअर अगेन, तू पुन्हा इथे न आलेला बरा, हे आपण ही प्रकारची धमकी आहे.
की तो आता पुन्हा येऊ नको, की बिकॉज ही हॅज डन समथिंग रॉंग विथ अस. तर आपण म्हणतो की अरे बाप तू पुन्हा यू वूड नॉट बेटर, म्हणजे तू पुन्हा येण्याचं धाडस करू नको. आय विल रिपोर्ट टू टीचर इफ यू डोंट डू दॅट नाव. जर तू आता हे नक्की केलंस तर मी शिक्षकांकडे, नाही केलंस तर मी शिक्षकांकडे तक्रार करेन. इफ सुनीता डझंट स्टॉप टीचिंग मी आय विल लीव दिस प्लेस नाऊ. जर सुनीताने मला चिडवण्याची थांबवलं नाही तर मी निघून जाईल. सपोज वी आर फ्रेंड, वी आर डिस्कसिंग आणि समबडी इज टीचिंग समवन. तर आपण कधी कधी आपल्या मैत्रिला म्हणून आपण आवडत, मित्राला आपण आवडत नाही, तर तो म्हणणं की ओके, जर तुम्हाला तर तू त्याला चिडवत असेल तर मी इथं निघून जाईल, म्हणजे आय विल नॉट बी द पार्ट ऑफ दॅट डिस्कशन. यू वुड बी बेटर वॉच व्हॉट दे से. तू काय म्हणाल, ते काय म्हणतात ते पहा, की तू बघावं. इफ यू डेअर से दॅट अगेन आय विल हिट यू. तू जर असे म्हणण्याची पुन्हा हिंमत केलीस तर मी तुला मारेन. म्हणजे कधी कधी मुली, गर्ल्स युसिंग दिस वर्ड, की सपोज कोण आपण चुकीचं बोलत असेल तर आपण की इफ यू डेअर टू से, म्हणजे तुला म्हणण्याची पुन्हा बोलण्याची धमकी, जर तू असं केलंस परत तर मी तुला मारेन असं. सो these are the situation phrases, लाईक अलार्मिंग, थ्रेटनिंग, पीएस, म्हणजे अशा सिच्युएशन फ्रेजमध्ये आपण कशा फ्रेज वापरतो, कसं बोलायचं असतं. सो वी आर डिस्कसिंग दिस. आय एम रिमाइंडिंग अगेन, प्लीज, if you are not done, please subscribe my channel. And end of this situational phrase is video second. Thank you and have a good day.